पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतली बातमी आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये गळतीचं प्रमाण वाढतं आणि हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर येत्या काही वर्षात बीएमसीच्या अर्ध्यापेक्षा जास्त शाळांना टाळं लावावं लागेल, अशी धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे. बीएमसीच्या शाळेमध्ये शिक्षणाचा स्तर ढासळत चालल्यामुळेच विद्यार्थ्यांची गळती वाढतीये, असं या सर्वेक्षणात उघड झालंय. शिक्षणाचा स्तर ढासळलेला आहे. मुंबई महापालिकेच्या 1266 शाळा आहेत आणि ज्यामध्ये 4 लाख विद्यार्थी शिकतात. पहिलीच्या विद्यार्थ्यात होणाऱ्या प्रवेशात 41% घट झाली आहे. 2009-10 पासून विद्यार्थ्यांच्या संख्येत 11% गळती झालेली आहे. 2013-14 मध्ये 21% विद्यार्थी 5व्या वर्गापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. महापालिकेचा प्रत्येक विद्यार्थ्यामागचा खर्च हा 60,739 रुपये इतका आहे. 5 वर्षामध्ये तुमची 67,000 मुलं पहिलीला येत होते, आज 39,000 येतात आहे आणि अजून 3 वर्षाने फक्त 23,000 उरणार आहेत, असं आमचं पोझिशन दिसतंय. तर हे पोझिशन आहे कमी नक्की होत जाणार आहे आणि हे होऊ नाही हीच प्रामाणिक इच्छा आहे. तो एक मात्र निश्चित सांगू शकतो की 41% जी गळती आहे ही फिगरच आम्हाला मान्य नाही, ही पहिली गोष्ट. हा, महानगरपालिकेच्या शाळेत गळती होते हे मान्य आहे, पण नुसतं महानगरपालिकेच्या शाळेत आहे का, तर राज्य सरकारच्या शाळांमध्ये सुद्धा आहे. कारण मराठी आणि गुजराती शाळांमध्ये मुलांमध्ये गळती वाढली आहे. हे तर प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा होतं. अतिशय प्रायव्हेट चांगल्या शाळांमध्ये सुद्धा मराठी आणि गुजराती शाळांमध्ये गळती आहे आणि हे अक्रॉस ऑल म्हणजे महाराष्ट्र स्तरावर पण आहे, महानगरपालिका स्तरावर पण आहे आणि प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा आहे. आणि या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचं पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN.